पिंपळवलीमध्ये जवळपास हजाराहून अधिक मतदारांची ओळखपत्र मिळून आलेली आहेत. नेमकं आपल्याला काय वाटतं, हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी फेकून दिलेले आहेत, नेमकं काय वाटतंय आपल्याला? नाही, ओळखपत्र जर जी आली आहे तर त्याची तपासणी व्हायला पाहिजे की ओळखपत्र खरोखरची आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशनकडून आलेली की बनावट बनवलेली आहेत. त्याबद्दल पहिला आधी पोलिसांनी शोध घेतला पाहिजे, त्याबद्दल खुलासा व्हायला पाहिजे. ती ज्या लोकांची नावं त्या ओळखपत्रावर आहेत, ही नावं मतदार यादीमध्ये आहेत की नाही, त्यांनी मतदान केलंय की नाही यावेळेला, ह्याचा देखील खुलासा त्या लोकांनी येऊन समोरून सांगायला पाहिजे. एवढं इन्व्हेस्टिगेशन पोलीस निष्पक्षपातीपणे करणार आहेत का या घडीला आत्ताच्या? मला तर थोडीशी शंका वाटते आहे की एवढं होईल का हे इन्व्हेस्टिगेशन, की ओळखपत्र आज मिळाले, ती ताब्यात गेली आहे, ह्याच्यानंतर हा जे काही आज हे प्रकरण उघडकीस आलंय हे परत क्लोज होऊन जाईल आणि परत नंतर कोणी विचारणारच नाही. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की हे बघा, याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात की काही जणांना वंचित ठेवायचं असेल, मतदान करण्यापासून रोखायचं असेल, त्यांचीही ओळखपत्र असतील तीही ठेवली असतील, किंवा आयदर मला असं वाटतं की एखाद वेळेस त्यांनी बनावट छापली असतील की कोणाला करायला द्यायची असतील, परंतु ती पोहोचली नसेल किंवा लोक उपलब्ध झाले नसेल, असं काही असू शकतं. म्हणजे आयदर और दोन्ही असू शकतं की बनावट असू शकतात किंवा खरी आहे ती पोचून दिली नाही आहेत, अशीच टाकून दिलेली आहेत. परंतु मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं, माणसं शोधून काढावी, कारण त्यांचं नाव आहे, फोटो आहे, ॲड्रेस आहे, आणि या लोकांनी मतदान केलं आहे का, आणि केलं असेल तर कुठलं ओळखपत्र दाखवून त्यांनी केलं मतदान, हे शोधून काढावं. काय मागणी आहे? माझं हीच मागणी आहे की आत्ताच ही ओळखपत्र कशी काय बाहेर येतात, आणि एवढी कोणाकडे होती, ही गेली नव्हती का? इलेक्शन कमिशननी याच्यामध्ये शोध घ्यायला पाहिजे, पोलिसांनी पण याच्यामध्ये शोध घेतला पाहिजे की नक्की ही ओळखपत्र जी आज रस्त्यावर पडलेली आहेत, टाकून देण्यात आलेली आहेत, ही अशी ओळखपत्र राहिली कशी, कोणाकडे ठेवली गेली, आणि एवढा अख्खा म्हणजे 1000च्या वरची ओळखपत्र आहेत तर ती कोणाकडे, एखाद्या व्यक्तीकडे कशी काय गेली? आणखी काय शंका वाटतं? मला असं वाटतं की बघा, 1000 ओळखपत्र आणि एवढी मोठी लोकसंख्या जी आहे आपली, एक कल्याण पूर्वेतली नावं आहेत असं मला कळलंय, तर मला शंका आहे की फक्त 1000च ओळखपत्र असतील का? अजूनही एखाद वेळेस जर बनावट असेल तर अजूनही छापली असतील. परंतु मला असं वाटतं की त्यांनी सुरुवातीला ही 1000च बाहेर काढून टाकलेत, बघूया काय होतंय, गोंधळ उडतोय का, काही चर्चा होते का. अजूनही बऱ्याच विधानसभेमध्ये सुद्धा असं असू शकतं, अशी मला शंका आहे की मला वाटतं पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि अशी ओळखपत्र मिळत आहेत का, किंवा किती लोकांनी मतदान केलंय, त्यांनी त्यांचं कुठलं ओळखपत्र वापरलं, हे देखील तपासून बघावं असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.